नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण कोकणातला पारंपरिक पदार्थ तो म्हणजे नारळाच्या दुधातल्या शेवया किंवा शिरवाळे हे कसं बनवायचं ते आपण बघणार आहोत. हे असे नारळाच्या गोड दुधातले शिरवाळे खायला अतिशय चविष्ट लागतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे शिरवाळे बनवता येतात. तर सुरुवातीला आपण नारळाचा रस काढून घेऊया. त्यासाठी 1 वाटी ओल्या नारळाचे तुकडे घेतलेले आहेत आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यामध्येच मी अर्धी वाटी पाणी सुद्धा घातलेलं आहे आणि आता हे मिक्सरला फिरवून घेतलंय. आता हे आपण एखाद्या गाळणीवरती गाळून घ्यायचं आहे. तर ही प्रोसेस आपण 1 ते 2 वेळा रिपीट करायची आहे, म्हणजे नारळाचं दूध आपल्याला छान असं मिळतं. तर आता हे एकदा मी गाळून घेते. वरून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि मग चमच्याने प्रेस करून असं हे नारळाचा रस आपण काढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा रस काढून घ्यायचा आणि हा जो उरलेला भाग आहे तो परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून परत एकदा 2 ते 3 मिनिटासाठी फिरवून घ्यायचं आणि नंतर मग गाळून घ्यायचं. असं 2 ते 3 वेळा आपण रिपीट करू शकतो. पुन्हा एकदा हे मी सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि थोडंसं पाणी घालून हे एकदा 2 ते 3 मिनिटासाठी फिरवून घ्यायचं. आणि आता हे गाळून घेते. आणि नंतर मग या रसामध्ये आपण आवडीप्रमाणे गूळ किंवा साखर घालू शकतो आणि त्याचबरोबर वेलची पावडरसुद्धा घालायची आहे. आणि हा गोड पदार्थ असल्यामुळे तुम्ही देवाच्या नैवेद्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. तर आता हे अशा पद्धतीने नारळाचा रस आपण काढून घेतलेला आहे. छान दाटसर असा हा नारळाचा रस तयार झालेला आहे. आता यामध्ये आवडीप्रमाणे गूळ किंवा साखर, शक्यतो गूळ घातलं जातं, तर इथे मी 1.5 चमचा गुळाची पावडर घातलेली आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा वेलची पावडर. वेलची पावडर टाकल्यामुळे या रसाचा सुगंध खूपच छान येतो. तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे आपलं तयार झालेला रस साईडला ठेवून द्यायचं. आता आपण शिरवाळे कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी तांदळाचं पीठ. शिरवाळे बनवताना लागणारं पीठ हे शक्यतो बारीक पीठ घ्यायचं किंवा आपण मोदक बनवतानाची पिठी वापरतो ती घेतली तरीसुद्धा चालेल. तर इथे मी बारीक तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता 1 वाटी आपण पीठ घेतलं आहे तेवढंच आपल्याला इथे पाणीसुद्धा लागणार आहे. तर त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलं. आता या भांड्यामध्ये पाणी टाकल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा तूप घातलेला आहे. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि हे शिरवाळे अगदी पांढरे शुभ्र आणि मऊसूत होण्यासाठी इथे मी 2 ते 3 चमचे दूध वापरलेलं आहे. तर आता हे गॅसवरती ठेवून एक उकळी येऊ द्यायची आणि त्यामध्ये जे आपण घेतलेले 1 वाटी पीठ आहे ते टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे झालेलं आहे आणि आता मी गॅस बंद केलेली आहे आणि आता यावरती झाकण देऊन साधारण 5 मिनिटं या पिठाला छान वाफ काढून घ्यायची. गॅस बंदच ठेवायचं आहे. गॅस बंद केल्यानंतर झाकण देऊन 5 मिनिटं ठेवून द्यायचं आणि आता हे पीठ आपण एका पसरट भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं. जसं आपण मोदकासाठी पीठ तयार करतो, छान मऊ असं मळून घेतो, अगदी त्याच पद्धतीने हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ मी एखाद्या पसरट ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं. तर आता इथे मी पीठ सगळं काढून घेतलेलं आहे आणि हे पीठ अगदी गरम आहे, त्यामुळे सुरुवातीला हे पीठ जे आहे ते एखाद्या वाटीने किंवा एखादा ग्लास घ्यायचा आणि त्याची जी खालची बाजू असते त्याने असं पीठ हे मळून घ्यायचं. म्हणजे ज्या पिठाच्या गुठळ्या आहेत त्या व्यवस्थित मोडल्या जातात आणि एकसारखं असं पीठ आपलं तयार होतं. तर हे खूप गरम असतं त्यामुळे सुरुवातीला हाताने मळणं शक्य होत नाही. तर हे अशा पद्धतीने स्मॅश करून घेतलं की नंतर अगदी सोपं जातं पीठ मळण्यासाठी. आणि जर गरज वाटली तर थोडं पाणी घेऊन हे पीठ मळून घेऊ शकतो. तर हे असं स्मॅश केल्यानंतर पीठ एकदम व्यवस्थित असं एकसारखं होतं. तर बघू शकता हे झालेलं आहे आणि थोडंफार थंड झालं की मग आपण हे हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं. गरज वाटली तर थोडं पाणी घ्यायचं आणि हे पीठ छान मऊ असं मळून घ्यायचं आहे. जसं आपण मोदक बनवताना पारीसाठी जसं पीठ मळून घेतो अगदी त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे जवळपास
झालेलं आहे. आणि आता मी असे हे 2 गोळे तयार करून घेतलेले आहेत. आणि आता हे शिरवाळे बनवायला घेऊया. तर आज मी शिरवाळे बनवताना हे जे शेव पाडायचं भांडं असतं त्यामध्ये बनवणार आहे. तर मध्यम आकाराचं जे शेव पाडण्याचं जी प्लेट आहे ती वापरणार आहे. खूप जास्त मोठंही नाही आणि खूप जास्त छोटंही नाही. तर मीडियम साईजचं शेव जे आपण पाडायला वापरतो तीच प्लेट मी इथे वापरलेली आहे. आणि थोडंसं तेल लावून घेतलं आहे. आता ही प्लेट लावून घेते आणि यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालून घेऊया. आता वरून झाकण लावून घ्यायचं. आणि हे जे शिरवाळे आहेत ते मी एका चाळणीमध्ये वाफवणार आहे. तुम्ही जर का स्टीमरमध्ये वाफवणार असाल तर तरीसुद्धा करू शकता. तर एक चाळण घेतलेलं आहे, त्यावरती केळीचं पान ठेवलं आहे आणि आता यावरती आपण शेवया पाडून घेऊया. तर तुम्ही गोलाकारामध्ये सुद्धा करू शकता. मी अशा पद्धतीने शेव पाडून घेत आहे. पिठामध्ये थोडं दूध वापरलं तर शिरवाळे एकदम छान पांढरे शुभ्र आणि एकदम सॉफ्ट असे तयार होतात. आणि बघू शकता तुम्ही हे शेव पाडताना अजिबात मध्ये तुटत नाही आहे, कारण पीठ आपण छान मळून घेतलेलं आहे. तर ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. तर आता हे अशाच पद्धतीने मी हे सगळं शेव पाडून घेते. आणि नंतर आपण हे एखाद्या पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आणि ही प्लेट त्याच्यावरती ठेवून वाफवून घ्यायचे साधारण 10 ते 15 मिनिटासाठी. कोकणामधला हा पारंपरिक पदार्थ आहे. अगदी घरोघरी हा पदार्थ बनवला जातो. तुम्ही कधी बनवला आहे का? तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि हे शिरवाळे पारंपरिक बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. हे लाकडाच्या साच्यामध्ये हे बनवले जातात. आणि हे आता सारख्याच पद्धतीने मी सगळे शेव असं काढून घेणार आहे. तर हे बघू शकता झालेलं आहे. आता हे आपल्याला वाफवण्यासाठी ठेवायचं आहे. तर गॅसवरती मी पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि आता ही जी चाळण आहे ती त्यावरती ठेवायची आणि यावरती घट्ट झाकण लावून साधारण 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचं मध्यम गॅसवरती. तर आजची ही पारंपरिक शिरवाळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसंच चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी. एकदम मऊसूत आणि पांढरे शुभ्र असे हे शिरवाळे आपले तयार झालेले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये केळीचं पान त्यावरती हे शिरवाळे सगळे काढून घेतलेले आणि त्यासोबत नारळाचं गोड रस खूपच छान लागतं. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.